तर कसं काय मित्रांनो, काय चाललेलं आहे आणि सकाळच्या ठीक 10 वाजलेले आहेत आणि मी आहे कोरडेवाडीच्या शिवारामध्ये. आमच्या विडा सर्कलमध्ये हे गाव आहे छोटंसं. हे डोंगरपट्टा जो तुम्हाला दिसतोय हा पूर्ण डोंगरदरीचा हा एक पट्टा आहे जे तुम्ही बघू शकताय. आणि मी आज ह्याच गावातून पुढे चाललेलो आहे फ्रीच्या कामासाठी, जसं की तुम्हाला माहीतच आहे. आणि अगदीच बघायला जर गेलं ना तर एकदम सिनेमामधला असा लुक येतोय, शोले पिक्चर मधल्यासारखा. आणि तिथंच आता मी निघालेलो आहे. तर सकाळ सकाळ आता चाललेलो आहे गावाला कामं शोधण्यासाठी. आज बघू आज कुठल्या ठिकाणी कुठं काम भेटतंय ते. पण फिरणं आपण आपलं काम आहे. क्वीन पण आहे सोबत, क्वीनला पण आंघोळ घातलेली आहे रोजच्या प्रमाणे आणि आत्ता जायची तयारी आहे. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा म्हणजे जेणेकरून तुम्हालाही पुढे अपडेट मिळत राहतील. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये ॲड करायच्या आहेत त्या आवर्जून सांगा की तुम्हाला नवनवीन काय बघता येतं आहे, तुम्हाला काय दाखवता येईल मला, किंवा नवीन काय असं तुम्हाला जे काही आवडतं आहे त्या सगळ्या गोष्टी मला कमेंटमध्ये सांगत जा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मी त्या गोष्टी पोहोचू शकतो. शहरात राहणारे जे लोक आहेत त्यांना किमान गावाकडचा आनंद घेता यावा ह्याचसाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. कंटिन्यू बघत राहा. धन्यवाद. चला, हे बघा मित्रांनो, आहे का नाही डोंगरदरीचा भाग, किती भारी वाटतंय बघा. हे बघा आता कसा रस्ता बनवलेला आहे प्रशासनाने आणि आम्ही चाललेलो आहोत ह्या चिखलबीड मार्गे. हे बघा, आज तुम्हाला खूप भारी वाटणार आहे आणि खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. वडवणीचं रेल्वे स्टेशन सुद्धा, गेल्या वर्षी मी तिथली एक शॉर्ट रील टाकलेली होती जेव्हा काम चालू होतं. आज काम पूर्ण झालेले आणि आज पुन्हा त्या ठिकाणी जाणार आहोत. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आंब्याचं झाड हे बघा तुम्ही, किती छोटंसं म्हणजे हे आहे आणि त्याला आंबे बघा कैऱ्या कशा लागलेल्या. हे बघा, दिसतंय का? ही दरी खोऱ्यातली ही खरी संपत्ती मित्रांनो. ही आता एक दुष्काळाचा सारखं झालेला आहे उन्हामध्ये, म्हणून हे सगळं असं दिसतंय. नाहीतर एवढं रिलॅक्स आहे ना मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, बघितल्यानंतर एकदम माइंड फ्रेश झालं. हे बघा किती आंबे लागलेत त्याला. हे बघा मित्रांनो, जसं की मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की फ्रीजमध्ये हे जे पाठीमागे जे स्पेअर पार्ट असतात ते स्पेअर पार्टचं कमी लाईट असल्यामुळे, व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे ते पार्ट जाऊ शकतात. तर आता आम्ही चिखलबीड ह्या गावात आहोत आणि त्या ठिकाणी हे पार्ट गेले. हे बघा, हे वाजते असं, हे वाजता कामा नये. ते जर वाजत जर असेल, आता हे वाजतंय का बघा, आवाज येत नाही. आणि ह्याचा बघा, तर अशा प्रकारे हे व्होल्टेजमुळे कमी जास्तीमुळे हे पार्ट जाऊ शकतात. त्याच्यामुळे काळजी घ्या. शक्यतो होत असेल तेवढं स्टॅपला जर बसवण्याचा प्रयत्न करा फ्रीजला, जेणेकरून हे असे नुकसान होऊ शकत नाही. हे आंब्याचं झाड बघा, चिखलबीड इथे हे आंब्याचं झाड आहे रस्त्याच्या अगदी कडेला. किती आंबे आहेत बघा, आहे का नाही? कसलं जबर आंबे लागलेत. हे बघा डोंगर बाबा भाग किती मोठा आहे. हे बघा इथे पण आंबे. हे बघा, याला तर जास्त आहे, सगळ्यात जास्त. जिकडं नजर जाईल तिकडे. मी तर पहिल्यांदाच बघतो एवढे आंबे लागलेलं झाड. मित्रांनो, मी माझ्या मित्राच्या ताईच्या गावाला आलेलो आहे आणि क्वार्टरबन म्हणून गाव आहे धारूरच्या अलीकडे. कामं बघत बघत आम्ही इकडे आलतो. हा भुईमुग बघा आणि हे शिवार बघा, बघा डोंगरपट्टा पूर्ण सगळ्या बाजूने. हे तिळ आहे आणि तिळात हे भुईमुग लावलेलं आहे. आणि गावरान वांगे बघा, हे बघा गावरान वांग. गावरान वांग्याचं झाड आहे ते. हे तीळ आणि हे भुईमुगाचं हे सगळं. हे काय आहे बघा कशा पद्धतीने हे. आणि हे आजोबा ताईचे सासरे. हे तीळ आणखीन भरपूर वेळ यायला. हे बघा हे तीळ आता फुलं लागलेले आहेत त्याला.
आणि भुईमुगाचे झाड आहे ते.